महाड पोलादपूर तालुक्यातील संपादक आणि पत्रकार अमीर तारलेकर यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर या विभागातील ग्रामस्थ आता आक्रमक झालेत। सोमवारी शेकडो ग्रामस्थांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यावर धडक देत या अपघातास महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाची अर्धवट आणि सदोष स्थिती कारणीभूत असल्याचा आरोप केलाय। संबंधित ठेकेदार कंपनी, ठेकेदार आणि अभियंत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे। ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केलाय। शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अमीर तारलेकर आणि त्यांचे बंधू शब्बीर तारलेकर आपल्या गावी सवातकडे परतत असताना भोरा फाट्यानजीक नवीन पुलाचं काम सुरू असलेल्या ठिकाणी समोरून येणाऱ्या भरधाव वाहनानं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात अमीर यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे बंधू शब्बीर गंभीर जखमी झाले। सदर घटनेनंतर अपघातास कारणीभूत वाहन चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। अमीर यांच्या या अपघाताची संपूर्ण परिस्थिती लक्षात येताच भोराव, सवात, कालवलीसह विभागातील शेकडो ग्रामस्थ एकवटले। केवळ वाहन चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाला नसून महामार्गाच्या कामाची अर्धवट व्यवस्था, वाहतुकीसाठी असलेली अपुरी व्यवस्था आणि रस्त्याची सदोष परिस्थिती ही या दुर्घटनेला कारणीभूत असल्याचा आरोप करत संबंधित ठेकेदार कंपनी आणि अभियंत्याची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा असा निर्धार केलाय। सोमवारी सकाळी या संदर्भात निवेदन तयार करून ग्रामस्थ महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाले। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्वे यांच्याशी ग्रामस्थांनी चर्चा करून आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे। रस्ता सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी असताना सुद्धा निष्काळजीपणा झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। यावेळी ग्रामस्थांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून पोलिसांनी भारतीय दंड संहितेतील कलम 304 अन्वये पीडीपीएल या ठेकेदार कंपनीसह संबंधित ठेकेदार आणि अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल केलाय। या प्रसंगी विभागातील आशिमाशी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। युवक मंडळ आणि सर्व ज्येष्ठ नागरिक उपस्थित झालेले आहेत। परवा जो अपघात झाला रात्री अमीर तारलेकर यांचा, पत्रकार अमीर तारलेकर यांचा जागीच मृत्यू झालेला आहे। त्या अपघातासंदर्भात संबंधित यंत्रणा आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल झाले पाहिजेत। त्यासाठी पूर्ण ग्रामस्थ उपस्थित झालेले आहेत। तिथं साहेबांकडे मनुष्यबळाचा गुन्हा दाखल झाले पाहिजेत। त्यासाठी आम्ही हजर झालेलो आहोत। साहेबांनी आश्वासित केलेलं आहे की 1 तासाभरामध्ये गुन्हा नोंद करतो आणि तुम्हाला एफआयआरची कॉपी देतो। बहुजन समाजाकडून हा एकच अपेक्षा आहे की संबंधित ठेकेदारांना, अधिकाऱ्याला कडक कारवाई झाल्या पाहिजे, जेणेकरून इतर जे पुढचा रास्ता क्लिअर होईल। पुढील भूमिका आम्ही ठिय्या आंदोलन करू, रस्ते जाम करू। महाड ते पुणा रोड आम्ही पूर्ण बंद करणार आहोत। हे पूर्ण युवकांचा निर्धार आहे। जे ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांकडून कुठले निर्बंध नाही, कुठले फलक नाहीत। तर शाळेमधली मुलं येता करतायत, जास्त मेनडोर आहेत, त्यांचे अपघात झालेले आहेत, शाळेच्या मुलींचे अपघात झालेले आहेत। ब्रिज बांधलेला आहे, त्या ब्रिज रोडला कुठलीही यंत्रणा नाही आहे। त्याच्यानंतर बघितलं तर कुठे स्पीड ब्रेकरचे नियम, त्याच्यानंतर मार्गावर डेव्हिडेशन कुठेही त्यांनी दाखवलेलं नाहीत। संबंधित यंत्रणा सर्व आहे तर ठेकेदार, पीडीपीएल कंपनी म्हणून ठेकेदार आहे, जे इथं इंजिनियर आहेत सब डिव्हिजनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाले पाहिजेत। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।